आपला जो भूभाग आहे तो देवगडचा थोडासा वेगळा आहे. इथं लॅटरायटिक रॉक आहे आणि लॅटरायटिक रॉक इरेडिएशन आणि रेडिएशन ह्या दोन गोष्टी त्याच्याकडून घडतात. सूर्यप्रकाश पडला आणि ज्या वेळेला तुमचा आंबा गुटीच्या आकाराचा होतो किंवा अंडाकृती होतो त्यावेळेला सुरुवात होते, पण तो साईजमध्ये आला की त्याच्यावर प्रकर्षाने प्रतिकिरण पडतात ते तापलेल्या खडकाचे, आणि म्हणून त्या तापलेल्या खडकामुळे त्या आंब्यामध्ये साठा येतो. हे पहिलं कारण. दुसरं कारण, तुम्ही अवेळी दुपारच्या वेळेला जर तो हार्वेस्टिंग केला तरी देखील साठा येतो, कारण त्याची वाहतूक उन्हातून होते. तिसरी गोष्ट, तुम्ही एसीच्या गाडीतून कुणाला तरी आंबा भेटीला द्यायला गेलात आणि तुमची जेवणाची वेळ झाली आणि तुम्ही एसी बंद केला तर टेम्परेचर एन्व्हायरमेंट बदलतं, त्यामुळे तिथं तो आंबा डेफिनेटली साठा इंड्यूस करतो. आणि तुमचं जे मत आहे 12 आण्यामध्ये आंबा येत नाही आणि 14 आण्यामध्ये येतो, तो आंबा मॅच्युअर झाल्यानंतर त्यात साठा येतो. साठा येतो हे निश्चित, फक्त ते आपल्या लक्षात कधी येतं, तो पिका लागल्यानंतर लक्षात येतो. काही भाग त्याचा पांढऱ्या भागाचा किंवा क्रॅकी कॉर्की असा राहतो आणि ते असं वेगळं म्हणजे पिकलेला न पिकलेला असा स्पॉट राहतो आणि त्यामुळे तो आपल्या लक्षात येतो. आणि त्याचं आपल्या इथं आपल्या देवगडच्या विशेष भागात काय होतं की 5 वर्षापैकी तो 2 वर्ष प्रकर्षाने जाणवतो. आणि याला जबाबदार मल्टी फॅक्टर आहे, कॉम्प्लेक्स फेनॉमेनॉन आहे. म्हणजे तुम्ही खत कोणतं वापरता, त्यामध्ये कॅल्शियम आहे का, आंबे काढल्यानंतर ती वाहतूक उन्हातून करता, केलं तर लगेच साठा येतो. परत जर आंब्यावर विशिष्ट आवरण नसेल वाहतूक करताना तरी देखील साठा येतो. ह्या गोष्टी कटाक्षाने आपल्याला टाळल्या पाहिजेत. आणि आंबा हे असं आहे, तुम्ही त्याचं व्यवस्थापन कसं करता त्याच्यावर आपलं यश अवलंबून आहे. यश हे फक्त आणि फक्त आपल्या कौशल्यावर अवलंबून आहे. आता काही लोक करतात, जोशी साहेब करतात किंवा मी नावं घेत नाही म्हणजे गोखले साहेब आहेत, तर हे स्वतः त्या क्षेत्रात करतात, तुम्ही पण करत असाल. पण हे बऱ्याच मायनर गोष्टी आहेत. आंबा जर समजा एवढ्या अंतरावरनं 2.5 फुटावरनं तुम्ही सोडलात तर तो बाधित होतो, कारण त्याला ब्रुजिंग इंजुरी होते. ब्रुजिंग इंजुरी चालत नाही आंब्याला. आपल्या हापूसला, हापूस नटखट आहे, तो खोडकर आहे, म्हणून तो राजे आहे. मग त्यावेळेला ही बारीक सारीक गोष्टी आपल्याला लक्षात ठेवून तुम्हाला त्याचं व्यवस्थापन करावं लागतं. आणि हे व्यवस्थापन आपल्याला कटाक्षाने करता येतं, फक्त ते आपण आत्मसात केलं पाहिजे. आणि मग कधीतरी तुम्ही गोखल्यांच्याकडे गेलात का किंवा जोशींच्याकडे गेलात का, पेटी भरतात कसे, ग्रेडिंग कसं करतात, सॉर्टिंग कसं करतात, आंबा उतरवतात कसा, सगळ्या ह्या गोष्टीला तंत्रज्ञान आहे. तुम्ही काय करावं म्हणजे माझी विनंती आहे की सगळीकडे तुम्ही भेट देत असाल पण सीझनमध्ये मुद्दाम भेट द्या. तर ही लोक त्या क्षेत्रात मी 30 वर्षापासून बघतोय आहेत. काही गोष्टी नव्याने शिकायला मिळतात, आम्हाला देखील शिकायला मिळतात. तर त्या गोष्टी ह्या शिकण्याचा प्रयत्न करा. तुमचा लॉस जो आहे तो कमी होण्यासाठी प्रयत्न निश्चितपणे होईल.